हॅलो एव्हरीवन. मटण खिमा बनवते आज. माझ्या घरी जसा बनतो ती ही रेसिपी आहे. हा ड्राय खिमा नाही, मस्त झणझणीत चमचमीत तर्रीदार असा हा खिमा बनतो. हा चपाती, रोटी किंवा नानसोबत देखील तुम्ही खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला खिम्यामध्ये हिंग, हळद, गरम मसाला, मीठ, घरचा मसाला, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, तूप थोडं जास्त घालायचं जेणेकरून पदार्थ स्वादिष्ट बनतो, बारीक चिरलेली कोथिंबीर, फेटून घेतलेलं दही, हे सर्व आपल्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जेणेकरून खिम्याला आपण लावलेले सगळे मसाले, दही हे व्यवस्थित लागलं पाहिजे व हे सगळं मिश्रण अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं. नंतर कढईमध्ये तेल टाकायचं. तेल थोडं जास्त टाकावे लागेल. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून ती व्यवस्थित परतून घ्यायची. आलं लसूण पेस्ट छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो मोठ्या गॅसवर छान परतून घ्यायचा. किमान 5 मिनटं तरी मोठ्या गॅसवर तो परतून घ्यायचा जेणेकरून कांद्यामधील ओलसरपणा कमी झाला पाहिजे. सुरुवातीला मोठ्या आचेवर परतून घेतल्यानंतर आता गॅस मध्यम करून तो कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्यातील ओलसरपणा पूर्ण निघून गेला पाहिजे तोपर्यंत तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेणेकरून कांदा हा आपल्या कढईला लागला नाही पाहिजे, म्हणजे तो करपला नाही पाहिजे. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी धनापूड, थोडी जिरापूड, थोडी काळी मिरीपूड. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण घरचा मसाला. हे सर्व मसाले कांद्यासोबत आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपले मसाले करपले नाही पाहिजे. हे सर्व मसाले कांद्यासोबत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. कांद्याला तेल सुटले म्हणजे कांदा व्यवस्थित परतलेला आहे आणि कांद्यामधील ओलसरपणा देखील कमी झाला आहे. हे सर्व आपण एका भांड्यात काढून घ्यायचं. हे सर्व मिश्रण बाजूला ठेवून आता आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल, 1 हिरवी वेलची, 2 लवंगा, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, अर्धा चमचा शहाजिरं, 1 तमालपत्र टाकून हे व्यवस्थित परतून घ्यायचं. हे खडे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेला खिमा टाकणार आहोत. हा खिमा परतत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही हाय असली पाहिजे जेणेकरून त्यामध्ये घातलेल्या दह्याला व्यवस्थित पाणी सुटेल. कारण जर गॅस स्लो असेल तर आपलं दही फाटण्याची दाट शक्यता आहे. म्हणून गॅसची फ्लेम ही हाय ठेवून हा खिमा किमान 7 ते 8 मिनटं पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. खिमा परतत असताना एक लक्षात ठेवायचं की आपल्या गॅसची फ्लेम ही हायच असायला हवी जेणेकरून या खिम्याला व्यवस्थित पाणी सुटेल. खिमा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याला पाणी सुटायला लागले की त्याच्यामध्ये आपण तयार करून ठेवलेला कांद्याचा मसाला तो घालणार आहोत. कांद्याचा मसाला त्याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्या गॅसची फ्लेम ही आपण मध्यम करून घ्यायची.
व तो मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला खिमा किती घट्ट हवा किंवा किती रस्सेदार हवा यासाठी आपण त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं. लक्षात ठेवा, पाणी गरम असलं पाहिजे. नंतर झाकण ठेवून हा खिमा किमान अर्धा तास तरी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचा. खिमा शिजायला थोडा वेळ लागतो कारण आपण इथे कुकरचा वापर अजिबात करत नाही आहोत. खिमा व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्यावर झाकण काढून बाजूला ठेवायचं. बघा कशी मस्त तर्री सुटली आहे. असाच तो 5 ते 10 मिनटं मंद गॅसवर शिजत ठेवायचा. खिमा पूर्णपणे शिजल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून 5 ते 7 मिनटं परत झाकण न ठेवता शिजवून घ्यायचा. खिम्याला सगळीकडून मस्त तर्री सुटली आहे. मस्त खिमा तयार झाला आहे. टेक्स्चर देखील छान आलं आहे. कलर बघा कसा मस्त आला आहे. परफेक्ट असा मटण खिमा तयार आहे. हा खिमा तुम्ही पावासोबत देखील खाऊ शकता. मस्त गरमागरम खिमा, त्यावर लिंबू, पाव किंवा नान, चपाती, रोटी कशासोबतही खाऊ शकता. चवीला अप्रतिम असा आपला खिमा तयार आहे. आहे ना खूप सोपी रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय एव्हरीवन. हॅव अ नाईस डे.